नमस्कार मंडळी. विनोदाचा पुष्पगुच्छ देऊन तुमचं हास्यमय स्वागत करायला सज्ज आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्याचा ट्रिपल डोस. मंडळी, संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या फुलराणी या सिनेमाची टीम आज आपल्या हास्यजत्रेत सहभागी झाली आहे. त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सर्वप्रथम या सिनेमाचे लेखक दिग्दर्शक विश्वास जोशी. या चित्रपटातून पदार्पण करणारी सुपर मॉडेल वैष्णवी आंधळे. महाराष्ट्रातला मनस्वी गीतकार आणि हास्य जत्रेचा जावई मंदार चोळकर. मराठीतला रोमॅन्टिक आवाज स्वप्नील बांदोडकर. मराठी पॉप स्टार वैशाली सामंत. महाराष्ट्राचा लाडका अभिनेता सुशांत शेलार. अभिनयाचं खणखणीत नाणं सुबोध भावे. आणि विनम्र अभिनेत्री आणि आता महाराष्ट्राची फुलराणी प्रियदर्शनी इंदालकर. तुम्हा सगळ्यांचं आणि स्पेशली प्रिया तुझं कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. आणि मंडळी, आता जीवशास्त्राच्या इतिहासात एक चमत्कार घडणार आहे. चला तर बघूया हा चमत्कार नेमका काय आहे तो. एक्झॅक्टली माझंही तेच म्हणणं हो. मी शॉक आहे. म्हणजे हे असे रिपोर्ट्स मी पहिल्यांदा बघतो. इट्स अ मिरेकल इन मेडिकल सायन्स. हो हो, नाही मी बोलवलं, त्या माणसाला बोलवलं इथे. हो हो, नाही बघू, मी एकदा काही टेस्ट पुन्हा रिकन्फर्म करावं लागतील. येस येस येस, कळवतो. तुम्ही ते रिपोर्ट्स फक्त ते अमेरिकेला फॉरवर्ड करा. ओके ओके, येस. एवढं ओ नो. नमस्कार डॉक्टर, मी अरुण कदम. माझा रिपोर्ट झाले का? अच्छा, तुम्हीच का ते कदम? हा, बसा बसा. अच्छा, या बसा. थँक्यू. कदम, आम्ही तुमचे रिपोर्ट्स चेक केले. हा, मग एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा रिचेक केले. हा, मला तर कळत नाहीये मी तुम्हाला कसं सांगू, पण हे खूप वेगळं आहे, हे खूप भयानक आहे. हे झाले आवरे. ऐका कदम, शांत शांत व्हा. काय नाही करू नका, बसा, शांत व्हा. काय झालं? कदम, आम्ही तुमचे रिपोर्ट्स चेक केले आणि तुमच्या ब्लड रिपोर्ट्सवरनं असं कळलंय हा, की तुम्ही उंदीर आहात. कदम शांत. कदम शांत व्हा. कदम, कोण आहे मी? कदम तेच सांगतोय, तुम्ही उंदीर आहात. कदम, मी उंदीर आहे? हो कदम, आम्ही ब्लड रिपोर्ट्स तुमचे चेक केले, त्यावरनं असं ठळकपणे कळतं की तुम्ही उंदीर आहात. म्हणजे मी मुकेश आहे? मुकेश नाही, त्याला मूषक म्हणतात. तुम्ही उंदीर आहात, उंदीर. अरे, मी म्हणजे बापाचा एकुलता एक आहे रे, म्हणून मी कुणाचा दीर होऊ शकलो नाही. मी उंदीर कसा होईल? कदम, हे सत्य आहे आणि ते स्वीकारा आता. म्हणजे? ह्या ब्लड रिपोर्ट्सवरनं क्लिअर कळतं की तुम्ही उंदीर आहात. अरे नाही यार, मी माणूस आहे ना रे. काय बोलतो तू? 50 वर्ष झाली, माझा संसार एकदम सुखाचा चाललाय. मला 3 पोरं आहेत. परत ती पोरं सुद्धा माणसासारखीच आहेत, ती अशी उंदरासारखी थोडी आहेत. ओके ओके ओके, आम्हालाही तोच प्रश्न पडला की असं कसं घडतंय. म्हणजे मी स्वतः माझ्या इतक्या वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदा बघतो हे की एक उंदीर इतकी वर्ष मानव रूपात कसा का राहू शकतो. अरे मी माणूसच आहे ना रे. काय फालतू ऐका ऐका, हो नो कदम, असं तर नसेल काय की तुम्ही इच्छाधारी उंदीर आहात? अरे मी माणूसच नाही वासाऱ्या. मी माणूस आहे ना. मी मेंढ्याचा आवाज काढतोय बघ. उंदीर मेंढ्याचा आवाज काढते. मुळात तुम्ही माणसाचा आवाज करता ह्यातच आश्चर्य आहे. कदम, अहो पोपट माणसासारखा बोलतो म्हणून आपण पोपटाला माणूस बोलतो का? नाही. अरे मी पोपट नाही आहे ना. अहो नाहीच आहात तुम्ही पोपट, तुम्ही उंदीर आहात. अरे मी उंदीर ना, मी माणूसच आहे ना. एक सेकंड शांत व्हा. बघा असं पॅनिक होऊन काही होणार नाहीये. अरे पण तू
डायरेक्ट उंदीर बोलतो म्हणजे काय बघा. मला सांग, मी येताना असा तुझ्याकडे आलोय असं आलोय ना घरात माणसाकडे. बरोबर आहे माणूस आहे ना मी. बरोबर आहे, पण बायको कधीतरी तुम्हाला उंदीर बोलली असेल. हा म्हणजे आता झोपायच्या टायमाला ते असं मच्छरदानीमध्ये घुसतो ना, मी नाही असं मस्त घुसतो ना, ते बोलते उंदरासारखं काय घुसतच. तेवढंच आहे माझ्या उंदराचा संबंध. एक्झॅक्टली. मला ह्याच काही गोष्टी तुमच्या टिपून घ्यायच्या काय? मी विचारतो त्याची उत्तरं द्या फक्त. हा, काय? मला सांगा, असं कधी झालंय का की तुम्ही घरात असे सोफ्यावर बसलात हा. आणि एखादा उंदीर येतोय आणि तुम्हाला असं बोलवतो? अरे तू कशाला म्हणा असं असं करेल, कशाला करेल तू? तुम्ही उंदीरात म्हणून बोलवू शकतो ना. काही यारेच करे मी. अरे मी ओके 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 कूल डाऊन काय कूल डाऊन कूल डाऊन. कदम आता तुम्हाला कसं समजवू मला कळत नाहीये. साप साप घाबरलात? उंदीरच सापाला घाबरतो. अरे माणूस पण घाबरतो ना सापाला. जगात काय फक्त उंदीरच घाबरतो काय सापाला? मांजर इकडे या. आता मला सांगा, मांजर ओरडल्यावर का घाबरलात? अरे एवढ्या जोरात ओरडला तर कोण पण घाबरेल ना. काय बोलतो यार? कदम तुम्हाला कसं समजवू मी आता, कसं पटवून देऊ? कदम शांत व्हा, बसा बसा, शांत व्हा. मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला चीज आवडतं? आवडतं ना. एक्झॅक्टली. उंदरांना सुद्धा चीज आवडतं. अरे माणसाला पण आवडतं ना रे. असं काही नाहीये, मला नाही आवडत चीज. मग तू नशील उंदीर. मी नाहीच आहे, तुम्ही आहात उंदीर. अरे मी नाही उंदीर. चीज पण आवडतं. ओके. मला सांगा, म्हणा आता माणसाला 2 कान असतात ना, आहे का नाही? हा, मग उंदराला पण 2 कान असतात. माणसानं 2 डोळे आहेत का नाही? 2 डोळे उंदरांना सुद्धा असतात. हा, बोला. उंदराला शेपूट आहे का नाही? हा, मला शेपूट आहे. तुम्ही शेपटाची दाढी केली असेल. अरे काय असे कोण दाढी करते काय शेपटाची? हे काय बोलतोय रे तू? किंवा कदम असं झालेलं असू शकतं काय? की लहानपणी तुमच्या आई वडिलांनी तुमची शेपूट कापली असेल. मोठं झाल्यावर तुम्हाला धक्का बसू नये की तुम्ही उंदीर आहात हे कळू नये म्हणून शेपूट कापली असेल. म्हणजे डॉबरमॅन कुत्रा असतो तसे तुम्ही डॉबरमॅन उंदीर असाल. हे अरे हे पण बोलतो यार. आता दूर आहे का? 1 मिनिट, त्याचा थोडा तुकडा राहिला असेल. मला लेट मी चेक. नाही, नाही. मला बघू दे कदम, आपला फायनल करावा लागेल. एक मिनिट कदम, बघू. कदम हे काय छोटा तुकडा आहे शेपटीचा. माई काय तो कान फार फोरीन. कदम माई काय तो. कदम तुम्ही कितीही नाकारला तरी हे सत्य तुम्हाला स्वीकारावं लागेल आणि याला आता सामोरं जा. कदम, आम्ही रिपोर्ट 2-2, 3-3 वेळा रिचेक केलेत. मी स्वतः चेक केले. तुम्ही उंदीर आहात. तुमच्या रक्तात उंदराचे जनुक आहात. तुम्ही समजून घ्या. बघा, उंदरासारखे नखं कुरतडताय तुम्ही. कदम, तुमच्यातला उंदीर बाहेर येतोय. त्याला बाहेर येऊ द्या, जगू द्या त्याला. आता त्याला नका दाबून ठेवू. ऐका ना, ऐक, मी तुमच्या पाया पडते. ऐका कदम, काहीतरी सोल्युशन निघेल निघेल. बघा, त्याला थोडा वेळ जाईल. त्याच्यावरचं सोल्युशन सापडेपर्यंत तुम्ही काळजी घ्या. काय करा, कुठेही असा गम लावलेला पुठ्ठा दिसला त्याच्यावर बसू नका. एकदा चिकटला ना ते खूप कडक असतं, चामडी निघेल. हा, एखादा पिंजऱ्यात चीज लावलेलं दिसलं लगेच जाऊन खाऊ नका, अडकाल पिंजऱ्यात. कळलं? काळजी घ्या. आम्ही बाकी टेस्ट करतो, तुम्हाला कळवतो. काळजी घ्या. कदम, माणसासारखे जा. आत्ताच कळेल लोकांना. हा, काळजी घ्या. अरे आम्ही उंदीर राहिलं रे. सर, हे असे रडत का गेले सर? तो माणूस उंदीर आहे आणि मी त्याला आता सांगितलं की तुम्ही उंदीरात रडायला लागले. पण आपण तरी काय करणार? रिपोर्ट्स बोलतात ते सांग. एक मिनिट हो मिस चेतना, तुम्ही काय रडताय? सॉरी सर.
काय सर यांची ब्लड सॅम्पलची बाटली माझ्या हातून फुटली सर. मग बाजूला जनावरांचा दवाखाना आहे, तिकडून मी एक बाटली आणून इथे ठेवली सर. तुम्ही मंदात का हो? आय एम सॉरी सर. पुन्हा त्या माणसाला 15 मिनिटं पटवतोय तो उंदिरात करून. परत नाही होणार. आय एम सॉरी सर. आय एम सॉरी. अरे देवा, आता हे कोणाला बाहेर सांगू तरी नका, अवघात लॅबची बदनामी होईल. निघा आता. बघतायत नुसते. हा कोणाचा रिपोर्ट आहे? माय गॉड, इट्स मिरॅकल. प्रसाद ओकचा रिपोर्ट असा का आलाय? प्रसाद ओकच्या रिपोर्ट मध्ये लिहिलंय की सॉरी सर, एक नाही 2 बाटल्या फुटल्या सर. क्या बात है. एपिटम ऑफ कन्विक्शन. वाह, सुपर हिट परफॉर्मन्स. सई, मजा आली. काही विषय फक्त तुमच्यासाठी निघतात अरुंडा. आणि म्हणजे मॅजिक काय तर तुमचं कन्व्हिक्शन तर आहेच, पण त्याच्यानंतर तुमची दया पण येते. हा तुमचा प्लस पॉईंट आहे. हे तुमच्या करण्यातलं त्याच्यामुळे ते फिलिंग येतं. त्याचं क्रेडिट सर्वस्वी तुम्हाला जातं. मजा आली. आणि मुकेश हा पंच मला अत्यंत आवडला. फार मस्त भावा, मस्त. शेवटचा ट्विस्ट पण छान होता. धन्यवाद. थँक्यू सर. मंडळी, आता आपण साक्षीदार होणार आहोत एका अनोख्या प्रेमकथेचे. चला तर बघूया ही हसरी प्रेम कहाणी जी आपल्या समोर घेऊन येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. मी ठेवते बाबा. आता 0 मिनिटात झारासंध झाला असता. अवकाश. हाय मिस्टर पृथ्वी प्रताप. हॅलो सर. हॅलो सर. सुपर हाऊस, फॅन्टास्टिक. थँक्यू सर. पृथ्वी प्रताप, I like it your house. थँक्यू सर. Fertilizer, good thing, anything else. Yes! Not everyone is a moment of culture of department. थँक्यू सर. सर, दिस house has my blood, my sweat, my courage, my consistency, my persistence, sir. Wow. You know, sir, as Brian Tracy once said, the distance between dream and reality is an action, sir. I took it seriously and see, these are the results, sir. These are the results. कशाला बाण मारला? गप बसा ना. अरे मला काय माहिती हा पहिल्याच वाक्याला पेटेल म्हणून. तुम्ही कशाला आल्याला गेलाय? सोप्पा भाव गप बसायचा ना मग. हा, मुद्द्याचं बोला, मुद्द्याचं. सर काही बोलायचंय का सर? हो. सर मला फोन केला असतात मी घरी आलो असतो सर. तुम्ही मला आधी सांगायचं ना की बोलायचंय सर. सर तुम्ही बोला सर. सर तुम्ही बोला सर, मी ऐकेन सर. सर हे जे घर आहे ना सर, हे फक्त तुमच्यामुळे आहे सर. वयाच्या 18व्या वर्षी तुमच्या कंपनीत कामाला लागलोय सर. तेव्हापासनं मी एक पैक साठवली आणि हे घर बांधलंय सर. अरे no. सांगा काय सेवा करू सर? नाही, इट्स ओके. जस्ट नाही माय गॉड. नाही, हा तुझा मोठेपण आहे. आणि मुलात मी माझ्याबद्दल बोलायला आलेलो नाही. हा माझा भाचा, त्याच्याबद्दल मी आज बोलायला आलोय. बोला ना सर. पृथ्वी प्रताप, यू नो, मी 800 करोड संपत्तीचा मालक आहे. 800 करोड इज अ लॉट ऑफ संपत्ती. इज माय आणि इज माय 800 करोड 800 करोड संपत्तीचा व्हायरस. सर अरे मामा, वारस. वारस नॉमिनी सर. वारस. मिस्टर पृथ्वी प्रताप, त्या दिवशी आपल्या कंपनीचं अॅन्युअल फंक्शन होतं. त्या दिवशी गौरव सुद्धा आला होता. हो बरोबर सर. हो आले होते सर. तुमची मुलगी शिवाली. हो. तिला बघून तो खुश झाला. हा. त्याचं प्रेम जळले तिच्यावर. तर तिचा मी हात मागण्यासाठी ते आलो तुमच्या दारात. पृथ्वीजी, मला तुमच्या मुलीचा हात पाहिजे. सर माझं भाग्य उघडलं सर. सर
माझी मुलगी तुमच्या घरात येणं म्हणजे नशीब काढलं सर मी. बेटा त्यांना तू पसंत पडलीस बेटा. शिवालाजी, त्या दिवशी मी तुम्हाला पार्टीत बघितलं आणि माझं तुमच्यावरती प्रेम जडलं. माझ्याशी लग्न कराल? नाही. मला असं काय वाटतं की त्या ईशा म्हणाल्या मला नाही असं ऐकायला आलं. सर सर गौरव सर मी बोलतो तिच्याशी सर. मी बोलतो. बाबा बेटा काय करतेस बेटा? बाबा ऐका ना बाबा. बेटा तू गौरव सरांना नाही का म्हणतेस? बाबा बाबा मी नाही स्वीकारू शकत प्रेम त्यांचं बाबा. बेटा हे नुसतं प्रेम नाहीये बेटा. बाबा हे 800 करोड बाबा बाबा मी नाही स्वीकारू शकत असं बाबा. का? बाबा माझं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे बाबा. शिवाले बाबा बाबा ऐका बाबा खरंच नाही करू शकत. कोण आहे तो? मम्मी मी सांग. कोण आहे तो? मम्मी सांगते तुम्हाला. काय करतो तो? बाबा तो लॉन्ड्री मध्ये कपडे इस्त्री करतो. बाबा माझं खूप प्रेम आहे त्याच्यावर. बाबा आग लागली त्या तोंडाला. अरे देणाऱ्याचे हात हजार आणि हिची फाटकी झोळी अशी अवस्था झाली. बाबा ए बेबी, त्या लॉन्ड्रीवाल्यावर तुझं प्रेम आहे. हो सर. म्हणजे 800 करोड संपत्ती असणाऱ्या भाच्याला त्या राजपुत्रा तू नाही म्हणतेस? हो सर. मला त्या मुलाला भेटायचं आहे. बेबी ब्रिंग इट ऑन प्लीज. मला त्याला भेटायचं सर सर नको सर. सर समजून घ्या सर. सर माझी मुलगी अल्लड आहे सर. माझी मुलगी अल्लड आहे. अरे हो अल्लड बिल्लड बंबे भो काय तर होऊन जाऊ दे. अरे 800 कोटीचा मालक अक्कड बक्कड बंबे भो असाय ते. अल्लड बल्लड बंबे भो असाय. अरे वसाड्या 800 करोड संपत्तीचा मालक थोडी तरी जीभ घसरणारच ना. खायची गोष्ट आहे काय मला सांग. ए बेबी प्लीज कॉल हिम. बाबा कॉल द फोन प्लीज. बोलाव त्याला. फोन. अरे हॅलो हॅलो पम्या. पम्या व्हॉट गरिबी. फक्त 2.5 अक्षराचं नाव. माय नेम इज प्रभाकर $1 million. हॅलो पम्या. हॅलो पम्या. हॅलो पम्या लवकर घरी ये. लवकर घरी ये. बाबा समोर उभे आहेत पम्या. मग 5 मिनिटं देशील काय? कशाला हवेत 5 मिनिटं? इथे माझ्या आणि तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे रे. पटकून ये प्लीज. बाय घे. हिने होली पेटवल्यान वाटतं. इलय बाबा येतोय तो. शिवाली बाबा पम्या म्हणजे आपल्या बिल्डिंगच्या खालचा लॉन्ड्रीवाला. हो बाबा. शिवाली पम्या म्हणजे त्या जिन्याखालच्या त्रिकोणी बोळात असा करून शिरतो तो. बाबा शिवाले बघितलं मामा. आत्ताच्या आत्ता हिच्या बापाला कामावरून काढून टाका. नाही सर सर गेट आउट. आय से गेट आउट. मला कामावरून काढू नका. सर मला कामावरून नका. इलय सर पाया पडतो तुमच्या. मला कामावरून नका काढू. शिवाय पाहुणे इलेत वाटता. साहेब नमस्कार साहेब. मी बाबांना सगळं सांगितलंय. बाय घे. हिने होली पेटवल्या ना. पम्या साहेबांनू आता काय करायचा? वर मला विचारतोस. बाबा बाबा हात जोडते त्याच्यावर. हात उगारू नका बाबा प्लीज माझ्यासाठी प्लीज. काय करता मुली? बाबा
अरे किती दिवस असं बच्चन सारखं उभे राहणार आहे? भाच्याला मारलं 800 करोडच्या, बोला ना काहीतरी. वेलकम. अरे वेलकम काय? गेट आउट. आउट. सर मला चुकून त्यांना हात लागला असेल. चुकून हात लागला. सासऱ्यांनू, तुझा बाप सासरा. साहेबानू, तिका मारू नका साहेबानू. तिला नाही तर मग काय तुला मारू. नको त्याला. ह्या का आम्ही मुद्दामून नाही केला साहेबानू. आमची मनं जुळलीत म्हणून आमच्यात प्रेम झाला. वय साहेबानू काय करणार. तुमका सांगूचो मी प्रयत्न केलाय, पण तुमचा आपला मिशी वाढल्या कशी दिसता, दाढी वाढल्या कशी दिसता, तुमका काय सांगू. तुम्ही काय पण वाढवा, तुम्ही सेमच दिसतो. झालो ना गोंधळ आता. तरी माझी ताई घ्या माका सांगत असता, प्रेम ह्या वेळेवर व्यक्त करूक होया, नाही तर आयुष्य वेटिंग वर जाता. पण काय करणार, आम्ही कोकणची माणसा साधी बोली, काळजात त्यांच्या भरली शहाली. ऋत्विक मिस्टर 1 मिनिट. काय बोललास आता? काय बोललास आता? जा काय बोलले तर माझ्या प्रेमासाठी बोललोय. मारान दे. शेवटची ओळ काय होती ते बोल. काय बोललास? कोकणची माणसं साधी बोली, काळजात आमच्या भरली शहाली. कुठं होय? बाबा काय बाबा काय केलं. हे कोण बोलत? माझी ताई घ्या, माझी मोठी ताई शालू. शालू, तुझं गाव कुठलं? रत्नागिरी. म्हणजे पाव नदीच्या काठावर तुझी ताई का कपडे धुवायचे? हो. एक छोटासा पोरगा अशी चड्डीवर करत असा धावत पळत त्या नदीवर यायचा. 1 रुपयाचा पेप्सी करून त्याच्या हातात असायचा. आणि ना नदीत अशा दगड फेकायचा. 1 2 3 गेली. तो तुझ आहेस? हो, मीच. आणि मग तू नदीत उडी मारू नयेस म्हणून तुझी ताईगा तुला आवाज द्यायची. पम्या, ओ पम्या. अरे पम्या, काय राहुलच काय. शालू, परब्या. अग शालू, झोका दे गो मैना. अग शालू, झोका दे गो मैना. शालू, झोका दे गो मैना. उघडी नाही आणली रुसू नको मैना. उघडी नाही आणली रुसू नको मैना. शालू, झोका दे गो मैना. शालू, शालू, तू एवढे दिवस होतीस तरी कुठे? वसाड्या, आग लागली तुझ्या तोंडाला. ती वसाड्या आता विचारशील? तरी पण सांगताय. तू का आठवते काय? ती बाव नदी. होय तर. मी थैसर कपडे धुवूक जायचंय. आणि त्या बावडीच्या काठावर बी बसून तुझ्याकडे एक टक बघत बसायचंय ना? नाही, तू थैसर बैल धुवूक यायचंस. अरे बापले, बैल आणलाच नाही, आता आणतो. बैल धुतो की बिबट्या? मी बोलायचे, कोकणची माणसं साधी भोली, त्यांच्या काळजात भरली
शहाळी. परब्या आठवतं तुका काय? आपलं प्रेम बाव नदीच्या पाण्यासारखं खलखल 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 वाहत होतं. जरा वाय स्तंभाईला बांधून येतो. परब्या ज्या दिवशी मी माझं प्रेम तुका व्यक्त करू गेलो होतं परब्या, त्याच दिवशी तू एसटी पकडून मुंबईला निघून गेलास. माझ्या नजरे आड झालास पब्या. आणि ही तुझी शालू तिथेच तुझी वाट बघत उभी राहिली. आणि म्हणूनच मी पम्याक नेहमी सांगते परब्या, प्रेम हे इळच्या वेळी व्यक्त करूक येऊक वया, नाही तर आयुष्य वेटिंग वर जाता परब्या. शालू तुला माहितीये मी एसटी पकडून मुंबईत गेलो. तिथे एक छोटासा बिझनेस केला. तो बिझनेस एवढा वाढला आता मी 800 करोड संपत्तीचा मालक आहे. 800 करोड. हे बघ, बिझनेस सेटल झाल्यानंतर मी तुला गावाला शोधायला आलो. तेव्हा एका माणसाने सांगितलं की शालूला ना तिचा मामा घेऊन मुंबईत गेला. मी तसा धावत सुटलो नदीवर. इथं माझं काळीच पडलं होतं. अगं बाई, त्या काळजाची शपथ घेऊन बोललो, जोपर्यंत माझी शालू मला भेटत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. माझ्यासाठी थांबलास? हो, अरे इतके दिवस मी तुझ्यासाठीच थांबलो शालू. खरंच परब्या? हो, मी तुझ्यासाठीच थांबलो. खरंच मी तुझ्यासाठीच थांबलो. ऐका, मेन स्किट सुद्धा थांबलंय, लवकर चला. झालं देवा तुझ्या गाभाऱ्याला, आता इकडे या. हा, सुरू करा. परब्या, तू पम्याक शिवालीचं लग्न लावून? हो, आज माझी मला शालू भेटले. ए पम्या, हे पोरगी तुला आवडते? बस आजची आज मी तुझं लग्न लावून देणार. माझं लग्न तिच्या बरोबर होणार आहे ना? कसं काय? अरे हा साधा लॉन्ड्री वाले आपण 800 करोडची मालक आहोत ना. होय परब्या, आम्ही यांच्यासारखं श्रीमंत नाही. वासाडे, इमोशनच्या नात्यात माझी पॅन्ट उडशील. कोण म्हणाला तू गरीब आहेस? Who is talking? You are poor. Who is talking? तू आता गरीब नाहीस. 800 करोड रुपयाची संपत्ती माझ्या नावावर आहे. त्यातली अर्धी संपत्ती मी पम्याला देणार आहे. 600 करोड रुपये. 600 करोड. 800चे अर्धे 600 करोड. तुझ्या बापाने गणित केलं होतं हे? हा, ते काय नाही. आज ह्या पम्यामुळं माझी शालू आणि माझं प्रेम सापडलंय. त्याच्यामुळे मी नेहमी त्याच्या पाठीशी उभा राहणार आहे. सर, तुम्ही जर या लॉन्ड्रीवाल्याच्या पाठीशी उभे असाल सर, तर मी माझी मुलगी हसत हसत दिली जा. परब्या, तू आपल्या पम्यासाठी एवढं करतास, मका लय आनंद वाटता परब्या. तू जेव्हा बाव नदीवर बैल धुवूक यायचास ना, तेव्हाच मका कळला होता, हाय तो माणूस बाजीगर हा. अरे मामा, माझं लग्नाचं बोल ना यार.
अरे तुझं लग्न काय व्हायचं तेव्हा होईल. आज ह्याच्यामुळे माझं आणि शालूचं प्रेम शाबूत आहे. त्याच्यामुळे मी ह्या दोघांचं लग्न लावून देणार आहे. आणि माझी 800 कोटी संपत्ती आहे त्यातली अर्धी म्हणजे 700 कोटी रुपये मी ह्याला देऊन टाकतो. कुठलं काही तयारी आहे? 700 करोड त्याला देणार आहेस आणि उरलेले 100 करोड 100 कोटी घेऊन मी हिला पूर्ण जग दाखवणार आहे. जग फिरवणार आहे. अरे मग मी काय करू मग? सर गौरव सर तुम्ही एक काम कराल का? काय? हे सगळं आता छान सुरू आहे ना, तुम्ही त्या पम्याची लॉन्ड्री सांभाळा. MHJ लॉन्ड्री. काय नाव सांगितलं लॉन्ड्रीचं? MHJ लॉन्ड्री. तरीच म्हटलं माझं लग्नाचं स्किट आहे, नाव अजून आलंच का नाही. मला जेव्हा बिबट्याचं शर्ट दिलं ना तेव्हाच कळलं की मला बिबट्या बनलाय म्हणून. हा 800 कोटीचा मालकावरून लॉन्ड्रीवाला. बेकार क्रिएटिव्हिटी रे तुमची. जाम बेकार क्रिएटिव्हिटी रे तुमची. बघूया हास्यरसिक कशी दाद देत आहेत. प्रसाद दा. मोरे तू म्हणालास बेबी ब्रिंग इट ऑन, पण मी येतोय आलिंगनाला. वा 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 वा, अप्रतिम, धमाकेदार, ब्रिलियंट कॉन्सेप्ट होती. आणि म्हणजे सचिन गोस्वामींसाठी उभं राहून टाळ्या वाजव. म्हणजे हा माणूस बियॉन्ड इमॅजिनेशन स्किट बसवतो आणि सगळ्या चौकटी नुसत्या मोडत नाही, चुराडा करून टाकतो त्या चौकटींचा. म्हणजे स्किट चालू असताना चेतनानी मंदारकडे बघून हे करणं वगैरे, दिस इज बियॉन्ड इमॅजिनेशन. सो हॅट्स ऑफ टू गोस्वामी. अप्रतिम बसवलं होतं स्किट आणि फार ब्रिलियंट परफॉर्मन्स होता सगळ्यांचाच. पण मोरे ओ हो, म्हणजे क्या बात. तुफान 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 प्रभाकर, तुफान. आणि अखेर म्हणजे काय, वाळवंटात फिरणाऱ्याला अचानक पाणी मिळावं तशी आज अचानक शालू मिळाली आहे. आणि म्हणजे शालू चेतना तुझ्याशिवाय दुसरं कोणी असूच शकत नाही असं तुला बघितल्यानंतर वाटायला लागलं. खूप मजा आली. गॉड ब्लेस यू. प्लॅटोनिक प्रेम सई. फार मजा आणलीत. प्लॅटोनिक वेन यू कम ऑन स्टेज यू ब्लडी ऑन द स्टेज. आणि चेतू खरंच पशाजी म्हणाले तसं तू आल्यावरती तुझ्या एंट्रीला अंगावर शहारा आला. कारण इतकी उत्कट प्रेमकथा आहे ह्या दोघांची. हे अनेक एपिसोड एस्टॅब्लिश झाले आणि अचानक आज शालूला फेस मिळाला आणि आम्ही प्रसन्न झालो, सुखावलो. मला असं वाटतं की तू लँग्वेज अप्रतिम पकडलीस आणि कागज एवढी खुलली आहेस. आज जरा जास्तच खुलून परफॉर्मन्स झाला असं नाही वाटत का चेतू? झालाय मात्र खरा. तुम्ही चौघांनी पण जेवढी नौटंकी पॉसिबल होती तेवढी केली आणि त्यांना नौटंकीच्या बाबतीत तुझी अमिरदा साथ म्हणजे हा म्हणजे अख्खी टीम वेडी असते ना, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपण सगळे आहोत असं मला वाटतं. पण आज कॅरेट केकनी बाजी मारली. वारे कॅरेट केक, मजा आली, खूप मजा आली, मस्त. तर हास्य जत्रेचे जावई मंदार दादा, तुमच्या खऱ्या शालूबद्दल आणि बद्दल काय म्हणाल? शालूबद्दल काय सांगणार, म्हणजे यशस्वी पुरुषाच्या मागे कायम एक स्त्री असते, तर ती खरंच आहे आणि ते सगळं सांभाळून ती हे सांभाळतीये, हे खूप कौतुकास्पद आहे. थँक्यू सो मच. म्हणजे हे सगळं आपण म्हणतो ना की एकत्र सगळं, मी अजून काही एपिसोड वेगवेगळा यायला तयार आहे मी.
एकाच एपिसोडला गाणं पण वाजतंय. म्हणजे रंगमंचावर चित्रपट बघण्याचं जे सुख आहे ना ते मला आज बघायला मिळालं. क्या बात आहे. थँक्यू मंदार. थँक्यू वैशाली ताई. मंडळी, एक अतरंगी कुटुंब आलंय परदेश प्रवासासाठी लागणाऱ्या विजाच्या तयारीसाठी. चला तर बघूया हा प्रश्नोत्तरांचा तास किती रंगतोय ते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. हॅलो, हा प्राजक्त सगळं मधून बोलतो आहे A to Z सोल्युशन्स. हो हो कुठून हो. कुठून कुठून प्राजक्त सगळं A to Z सोल्युशन्स मधून बोलतो आहे. हो हो. नाही, आम्ही विजा काढण्यापासून कविता काढण्यापर्यंत सगळं करतो. आय मीन कविता करण्यापासून सगळं करतो. आय एम सो सॉरी. हो हो हो, मी तिचा चाहता ओंकार राऊत बोलतोय. बोला. नाही नाही, तिच्यावर प्रेम करणाऱ्यांना ती नाही म्हणत नाही, ती त्यांना कामावर ठेवते. बोला. हो हो हो. हा, तुम्हाला काय हवंय? तुम्हाला कुठल्या गोष्टीचं सोल्युशन हवंय सांगा तर. बिझनेस कुठला करायचा आहे? नाही, हे सोडून आम्ही सगळ्या गोष्टी सांगू शकतो. काय अजून आम्हालाच कळलेलं नाही आम्हाला कुठला बिझनेस करायचा आहे. म्हणूनच तर आम्ही प्राजक्त सगळं असं काढलेलं आहे ना. असा बिझनेस काढलेला आहे आम्ही. हो हो. आय एम सो सॉरी. अहो, तुम्ही आम्हाला सांगा ना, विजा करू शकतो आम्ही, पॅन कार्ड, रेशन कार्ड, आधार कार्ड, गुमास्ता सगळं करू शकतो. तुम्ही फक्त सांग. आय एम सो सॉरी, याबद्दल आम्ही काहीच हेल्प करू शकत नाही तुमची. हो हो हो. एनी टाइम, बाकी एनी टाइम फोन करा. बसा बसा बसा. हा, जयरामजी की भाऊजी. जयरामजी की. बोला बोला. हा, अमेरिकेला जायचं ठरला होता, त्याच्यासाठी आलो आहे. 4 अमेरिका रिटर्न तिकीट देऊन टाका. तिकीट काय देऊन टाका? लोकल ट्रेन मध्ये चढतोय का आपण? अमेरिकेला जायचं आहे ना तुम्हाला? बराबर. मग आपण का भेटतोय इथे आता मला सांगा. कशाला भेटतोय? अरे, विजाचा इंटरव्ह्यूची रिहर्सल आहे ना आपली. तिकीट वगैरे सगळं होणार, त्याची काही काळजी करू नका. पण महत्वाचं काय आहे? विजा. त्याशिवाय तुम्ही जाऊच शकणार नाही ना तिकडे. आपली रिहर्सल करायचं ठरलं आहे इंटरव्ह्यूची. हा, तुम्ही सगळी तयारी करून आलेला आहात? अरे, तयारी मतलब एकदम जोरदार तयारी केली. दाखवते तयारी तुम्हाला दाखवतो आहे. थांब. काय केलंय? माझ्या ते बुंटा किती मला. हा जो आहे. काय करताय? अरे तू पडला काय को आहे? काय करताय? का नका घालू ती नका घालू. अहो, नका नाही. एक अहो, त्यांनी एक आणली आहे. काय करताय? दुसरी पण. बर काय आम्ही जो आहे सगळ्या तयारी खेळेला आहे. मजनाब आहे, शंभू प्रसाद रामप्रसाद चौबे आहे. मी उसका बड़का भाई आहे, लंबू प्रसाद जी. म्हणजे राम प्रसाद चौबे है जी. आम्ही जो आहा याचे बेबी आहा दुलारिया लंबू प्रसाद चौबा. आम्ही जो है हम तो बुधिया है. अरे आम्ही जो है जो शंभू प्रसाद जो है ना ताज एकतर लगानच्या इंग्लिश कॅरेक्टरचं जे चुकीचं बेरिंग पकडलंय तुम्ही ते सोडा. नॉर्मल राहा तुमच्यासारखं. हे काढा आधी, हा बावळटपणा. हे काढा सगळं. काढा ते. नाही, नको आहे ते आपल्याला. नाही चालत. हा बावळटपणा आधी सगळं. बुबू आधी ठेवा तिकडे. बुबू घेऊन जाणार तिकडे तुम्ही इंटरव्ह्यूला. काहीतरी आपलं बालिश करताय तुम्ही असं नका करू. हा बावळटपणा केला तर विजा रिजेक्ट होईल तुमचा. मग जरा सिरियसली राहा. अरे, नॉर्मल माणसासारखं वागा ना. तुम्ही जसे आहात तसं जायचंय तुम्हाला, हे लक्षात ठेवा. कळलं का? मला पहिलं तुम्ही सांगा, तुम्हाला अमेरिकेत का जायचंय? मला अमेरिका विकत घ्यायचा आहे. तुला काय करायचं आहे? घ्या. रिजेक्ट झाला विजा. अमेरिका विकत घ्यायचा.
अरे मला वाटलं केवढा गादी चांगला ठेवला आहे इकडे. नका ना, हा नका. हे ह्यांना का घेऊन जाताय तुम्ही? अरे बडे भैया जरा चुप बैठो ना यार. काय झालं? अमेरिका विकत घ्यायचा असं नका म्हणू. म्हणजे काय, कॅन्सल होईल ना विजा. असं नका करू. त्यांना सांगा तुम्हाला अमेरिकेचा विजा हवाय की नाही. हाय दया, आम्हाला कळले पाहिजे आहे अमेरिकेचा विजा. आमच्याकडे जो आहे बिहारचा शंभू प्रसाद आहे. अहो, अमेरिकेचा विजा म्हणजे विजा नावाचा कोण नाहीये अमेरिकेत. अमेरिकेचा विजा म्हणजे अमेरिकेची परमिशन, त्यांची परमिशन. त्याचं कशाला परमिशन पाहिजे आहे आम्हाला. आमचे जो बाबूजी आहे त्यांना आम्ही पूछलं आहे, बाबूजी आम्ही जाबो का. ते बोलले जावा, पुरे 300 रुपये दिला आहे अमेरिकेमध्ये खर्च करायला. हा जो घुंगट मध्ये सह्याद्री आहे ना, त्याला गप्प करा. काय बोलते ही बाई. अरे नाही, काढा तो आता. दाखवला तुम्ही चेहरा, आता काय बंद करताय. काय कोण आहे तुमचे बाबूजी? कोण आहेत? राष्ट्राध्यक्ष आहेत अमेरिकेचे? नाही ना. मग नाही चालणार त्यांची परमिशन. त्या सरकारची परमिशन लागते तिकडे जाण्यासाठी. कळलं का तुम्हाला? त्या देशात आपल्याला जायचं आहे की नाही, मग त्यांची परमिशन घ्यावी लागणार की नाही आपल्याला सांगा. नाही, आम्ही मुंबईला आला थोडी परमिशन घेऊन आला आहे. असा डायरेक्ट आला आहे. हा बाटलीतला गंगाराम असं का बोलतोय? त्या देशात आपल्याला जायचं आहे की नाही, मग त्यांची परमिशन घ्यावी लागणार की नाही आपल्याला सांगा. नाही, आम्ही मुंबईला आला थोडी परमिशन घेऊन आला आहे. असा डायरेक्ट आला आहे. हा बाटलीतला गंगाराम असं का बोलतोय? बिहारी आहेत ना ते. काय लावलंय? अरे आमचे बडे भैया जे आहेत ते नेपाळमध्ये वॉचमॅन म्हणून कामाला आहेत. झापजी. आमचे बाकीचे 3 भाऊ इथे आहेत, पण बडे भैया तिकडे नेपाळमध्ये वॉचमॅन म्हणून लागले आहेत. हे तिकडे गेले. आमचा जो दादाचा सगळा उलटाच आहे. लहानपणापासून तो आउट ऑफ बॉक्स आहे, माहितीये. बडे भैया बोलतो आहे तो एकदम बरोबर बोलतो आहे. काय बरोबर आहे? आम्ही मुंबईत आला, आम्हाला परमिशन नाही लागला. अरे मुंबई भारतात आहे ना. भारतात कसली परमिशन? त्या दुसऱ्या देशात जायचं असेल तर परमिशन लागते, आणि त्यांना पण आपल्या देशात यायचं असेल तरीही परमिशन लागते. अरे नाही, असा आम्ही नेपाळला जातो आहे तर आम्ही फक्त पासपोर्ट घेऊन जातो आहे. नेपाळ हे मित्र राष्ट्र आहे आपलं, म्हणून तिकडे नाही लागत विजा, चालतो. कळलंय का? मी तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारणार आहे. तर आधी सुरुवातीला आपली बॉडी लँग्वेज कॉन्फिडंट पाहिजे. पीटरचे बाबा, आता आपल्याला इंग्लिश लँग्वेज नीट जमत नाही आहे तर बॉडी लँग्वेज कुठे शिकायची. बॉडी लँग्वेज म्हणजे भाषा नाहीये वहिनी. बॉडी लँग्वेज म्हणजे हे आपलं शारीरिक हालचाली. आपली ज्या शारीरिक हालचाली असतात. शारीरिक हालचाल मतलब बॉडी लँग्वेज. तो तर आमचं चांगला आहे. एकदम आम्ही तरबेज आहे तर बॉडी लँग्वेज मध्ये. दुलारी भाभी, हे आपल्याला बॉडी लँग्वेज दाखवायची का ना? आमच्या बॉडी लँग्वेज तुम्हाला दाखवतो. हे काय चाललंय? हे नका करू. थांबा जरा, यांना थांबायला सांगा. काय डान्स करायला जाताय तिकडे तुम्ही? नाही, चांगलं वाटलं आमचं बॉडी लँग्वेज. अरे बॉडी लँग्वेज म्हणजे डान्स नाही ग. बॉडी लँग्वेज यार. बॉडी लँग्वेज असं बॉडी लँग्वेज अशी पाहिजे ना. बॉडी लँग्वेज तसा पण जमतो आहे. अरे नका रे करू. अरे थांब. अगे ए बाई थांब. अरे ह्यांना थांबवा ना. थांबवा दे. अरे ताट लँग्वेज पण दाखवले आहे ना. अरे डान्स म्हणजे बॉडी लँग्वेज नाही हो. बॉडी थांबा जरा. बॉडी लँग्वेज म्हणजे आपण कसं वावरतो, कसे उभे राहतो, कसे चालतो, ह्याला बॉडी लँग्वेज. अरे बाबू चालण्याचं तर बोलूच नको. आमची बुद्धिया जेव्हा चालते आहे, भावी जेव्हा चालते आहे, असे अटक मटक चवली चटक, एकदम कोणाचं नजर हटत नाही, माहिती आहे. थांबा. पहिला प्रश्न ते तुम्हाला विचारू शकतात, तुम्ही कुठे राहणार आहात? आता बघू, 11 महिन्याच्या भाड्यावर जो कोणी देईल तिथे राहून जाऊ. पण आमचा डिपॉझिट एकदम कमी आहे, दलाल म्हणून एकच भाडा देणार आहात. अरे पागलात का तुम्ही? 15 दिवसासाठी चाललाय तुम्ही, 11 महिने कुठे राहणार आहात? ए कोण बोला 15 दिवसांसाठी चाललो आहे? आम्ही तर तिकडे बिझनेस वाढवायला चाललो आहे. इथला जो आमचा पाणीपुरीचा ठेला आहे तो आम्हाला आता एक्सपांड करायचा आहे. आम्ही तिकडे जाऊन पाणीपुरीचा धंदा करणार आहे. असं जिकडे एक मोकळी जागा मिळेल तिकडे ठेला टाकणार आणि पाणीपुरी विकणार आहे. अरे असं नसतं हो, मी तर तिकडे जाणार आहे.
असा 2 बिल्डिंग घेणार आहे. एक मध्ये डे करणार आहे, एक मध्ये नाईट करणार आहे. आणि सकाळी 4:30 वाजता गाडी पण धुणार आहे. अरे काय पागल झालात का? आणि हे जर सगळं सेट झाला मग लल्लनला बोलव ना, तिकडे रिक्षा टाकून देणार लल्लनला. आणि पानचा ठेला पण टाकणार. अरे थांबा, पानचा ठेला टाकताय? अरे अमेरिका आहे, मुंबई वाटली का तुम्हाला? इथे तिकडे तसं नसतं. इथे निदान लोक समजून तरी घेतात. गरीब आहे, पानचा ठेला टाकलाय बाबा, गरीबाचं पोट भरतंय, चालू द्या असं तरी होतं. पण तिकडे नाही चालत तसं. लॉज आहेत तिकडे, कायदे कानून आहेत तिकडे, परमिशन घ्यावी लागते सगळ्याची. कळलंय का तुम्हाला? तुम्ही कुठे जाताय तुम्हाला लक्षात येत आहे का? म्हणजे तिथे असा धंदा करता येणार नाही? कसा करता येईल तुम्हाला धंदा? टुरिस्ट विजावर जाताय तुम्ही. टुरिस्ट विजा पित्री. अरे थोडा टेबलाचा खालून असा देऊन काहीतरी होणार काय? अरे नहीं बड़े भैया, हम नहीं जाएंगे. अपन हम लोग इधर ही रह जाएंगे. अपना मुंबई जाना एकदम मस्त आहे, एकदम असा एकदम मैया जैसा आहे. जो कोणी येतो ना त्याला ठेवून घेतो आहे, खायला प्यायला देतो. आमचे भाऊजी आहे ना, नुसता एक ठेला घेऊन आले होते. आता आमचा एवढा मोठा बिझनेस झाला आहे. आपण नको जाऊया तिकडे, आपला मुंबईत मस्त आहे. इथे 10-20 ठेला करून टाकूया. अरे बाबा नको नको नको, आधीच खूप ठेले आहेत तुमच्या इथे मुंबईत. जे 10चे 20 आहेत ना, ते उरलेले 10 आहेत ना, तुमच्या गावी करा ना. मान्य आहे मुंबई सारखी जागा नाही, मान्य आहे. पण आता मुंबईत जागा नाही, त्याचं काय करायचं मला सांगा. नका असं करू. मुंबई स्वप्नांची नगरी आहे ना, आहे ना, सगळ्यांची स्वप्न पूर्ण करते. मग तशीच नगरी तुमच्या गावी तयार करा ना. प्रत्येक राज्यात, प्रत्येक स्टेटमध्ये अशी एक मुंबई तयार झाली तर देश केवढा ग्रो होईल, देशाची केवढी प्रगती होईल. लक्षात येत आहे का तुमच्या? तिकडे जाऊन करा ना हे सगळं. कशाला इथे वाढवताय? बड़े भैया बराबर बात कर रहे. हाँ, हमारे गांव में जाके सब बढ़ाते. प्रथा मी काय बोलतो आहे, तुम्ही अमेरिकेचा एवढा केला आहे तर जरासा करून टाका ना. जरासा करून टाका. तुम्ही आम्हाला जो आहे ना, मला जाऊन तो ऐरा गैरा धबधबा आहे ना, तिथे आंघोळ करायची आहे. ऐरा गैरा धबधबा? हा काय चाळीतला नळ आहे तुझ्या, तिकडे जाऊन आंघोळ करतोयस ते? ऐरा गैरा नायगरा फॉल्स आहे तो, आणि मुळात तो कॅनडात आहे रे, तो नाही आहे रे अमेरिका. तुम्हाला अमेरिकेची माहिती आहे का? हे दे बाबूजी, आम्हाला जो आहे ना तिथे ते विमानाने 2 पडलेल्या बिल्डिंगी पण बघायच्या आहे. चला नको, ते काहीतरी बघायचंय तुम्हाला. थांबा जरा. तरी आपलं बाबूजी, आमच्या नातेवाईक आहे, त्याची हस्ती आहे ना, तिकडच्या नदीमध्ये विसर्जित करायच्या. आपल्यासारखं नसतो काकू तिकडे. नका असं काहीतरी करू. बाकीचा जाबू दे. तो दांडा पकडून डान्स करतात तो. निघा आधी. चला चालते बा. वा 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 वा. प्राजक्त सगळं अंडर तुम्ही जे जे केलं ते सगळं खूप छान होतं. मस्त होता परफॉर्मन्स. बघा हास्यरसिक काय म्हणतात. प्रसाददा, जगा वेगळं कन्व्हिक्शन आहे ना, जगा वेगळं. ते देवाने तुला इतकं वारेमाप दिलं यारून की क्या बात आहे यार. म्हणजे हे ह्याच्याकरता जे कन्व्हिक्शन लागतं ना, ते शब्दांच्या पलीकडचं आहे. म्हणजे कमाल. बाकी पशा आणि तुम्ही दोघी अशक्य होतं. मधला तो डान्स बिन्स सगळं, आणि ओमकार फॅन्टॅस्टिक, मस्त, खूप मजा आली, वंडरफुल. आणि याचबरोबर वेळ झाली आहे निरोपाची. फुलराणी या सिनेमाची टीम उद्या देखील आपल्यासोबत धमाल करण्यासाठी उपस्थित असणार आहे. तेव्हा बघायला विसरू नका उद्याचा भाग. तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्याचा ट्रिपल डोस.